गुड मॉर्निंग मंडळी. आणि मी आले मम्मीकडे. मिठू आमचा काय करतोय बघूया. मिठू मिठू ए मिठू. आणि हे दोन आमचे मिठू अजून. आणि पप्पा आमचे आले जरा टेन्शनमध्ये, कारण की टी व्हीला झाला एक ब्रेक. पप्पांना म्हटलं 5 वर्षाची आहे वॉरंटी, काळजी करू नका, करा कंपनीला कॉल, बोलवा त्यांना आणि करा डिस्प्ले चेंज. तोपर्यंत मी येतो शॅडोला भेटून आणि ह्या हिरोला देतो 2 फटके. सकाळपासून फिरतोय इकडे तिकडे इकडे तिकडे नुसता. त्याला दिले 2 फटके आणि त्यानंतर घेतले दोन्ही हातापायाने शेक हँड त्याच्या आणि निघालो रोडवरती कॅमेऱ्याच्या दिशेने. आणि मी लावलेले पार्किंगसाठी CCTV सेफ्टी पर्पज म्हणून कॅमेरे माझ्या गाड्यांसाठी. आणि आता गाड्या माझ्या इथे पार्क होत नाहीत, त्या गाड्या होतात आता मॉलमध्ये पार्किंग. सो त्यामुळे माझा विचार चालला की कॅमेरे काढावेत. त्यामुळे बघायला आलेलो कॅमेरे. आता जाऊन बघतो घरचा पण कॅमेरा, तो पण बघूया आणि सगळे कॅमेरे आणून इथेच लावूया. कुठे अजून गेलो KTM कडे. KTM ला बघितली 2 आठवड्यानंतर. इतकी झालेली घाण की पूर्ण गाडी एकदम धुळेनी माखलेली होती. आणि बघून मला एकदम कसं तरी वाटलं, कारण की माझी लाडकी KTM आज होती इतकी घाण की कोणाचं लक्ष नव्हतं तिच्यावरती आणि खूप बेकारच होती म्हणा ती. त्यामुळे तिच्यावरती फिरवला कॅमेरा सगळीकडे तुम्हाला दाखवायला की किती घाण होती. इतकी सुंदर गाडी माझी. आणि मग त्यानंतर विचार चालला आहे की आता हिला जाऊन धुवूनच आणावी. त्यामुळे घेतली चावी आणि निघालो सर्व्हिस सेंटर म्हणजे वॉशिंग सेंटरच्या दिशेने. आणि तिथे पोचून केली तिला वॉशिंगला सुरुवात. सो वॉशिंग करताना असा अनुभव आला की आपण ज्या वेळेस नवीन गाडी मी घेतली होती त्यावेळेस कशी ब्रँड न्यू वाटत होती, तशी माझी गाडी आता ब्रँड न्यू वाटते मस्तपैकी. सो गाडी वॉश केली आणि तिथून निघालो. सो तुम्हाला कसा वाटला आजचा हा ब्लॉग हा नक्की कळवा. आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. शाबास.